परतीच्या प्रवासाला पण माझी झेड सिक्युरिटी तयार आहे, एक पुढे एक मागे. दत्तगुरूंची उपस्थिती आहे, ही सानिध्य आहे. ही माची दिसते व्ह्यू पॉइंट. शक्य असल्यास आपण तिथे जायचा प्रयत्न करूया. तिथून पूर्ण आंबोली गावाचा व्ह्यू मिळतो. तसा ट्रेक हा दुर्गम आहे, तो आपण जायचा तिकडे प्रयत्न करूया. चला निसर्गाशी जरा समरस होऊया. चला आपण थोडं नदीत पण फिरून येऊया. सुंदर स्वच्छ पाणी आहे, कळकळते झरे आहेत. मी लहान होतो त्यावेळी ह्या रानावनात, ह्या नदी नाल्यात, डोंगरात बिना चप्पल सगळं प्रवास करत असायचा. त्यामुळे या मातीशी माझी नाळ जुळलेली आहे. स्वच्छ पाणी आहे. आता आपल्याला त्या माचीपर्यंत चढून जायचंय. दुर्गम ट्रेक आहे तसा, पण मजा येईल. चला माझ्याबरोबर. फक्त मी आणि निसर्ग. त्या माचीवर जायचं आहे, पण रस्ता आहे की नाही हे डाऊटफुल आहे. लेट्स ट्राय. अशा ह्याच्यातून वाट काढत आपण पुढे जातोय. हा परिसर बघा, सुंदर. टी गार्डन्स उटीला वाटतं ना, टी गार्डन्स, तसा हा परिसर आहे सुंदर. तिकडे मध्ये देवराईमध्ये हिरण्यकेशी माता मंदिर आणि हे पार्किंग लॉट. सुंदर वातावरण. या सगळ्या निसर्गामध्ये असा मी पण. खूप दुर्गम रस्ता आहे, पण तरी पण मी तुम्हाला दाखवणारच आहे. चला असं वाकून जायचंय खाली, असं वाकून जावं लागेल. खरं तर पावसाळ्यात तिकडे कोण फिरकत नाही. ओनली समर सीझन मध्ये जे टुरिस्ट येतात, इथपर्यंत येतात, त्यावेळी हा रस्ता असतो. इतर वेळी नसतो. रस्ताच नाहीये, पायवाट रस्ता काढत जावं लागतं. आता इथे बघा, बरीच वर्ष कोण आलेलं दिसत नाहीये. रस्त्यावरच हे झाड आलंय. साईडने जावं. हा प्रदेश म्हणजे जळूंच्या उत्पत्तीचा प्रदेश. भरपूर जळू असतात तिकडे. कुठे आहे बाबा? देखो, हिम्मत वालों की हार नहीं होती. फायनली आपण त्या माचीजवळ पोचलेलो आहोत. स्लिपरी आहे, पाय एकदम घट्ट लावावं लागेल. शेवाळ जमा झालेलं आहे सगळीकडे. असा मी चढतोय, एकदम स्लिपरी आहे. तोल गेला तर खालीच. हे घ्या, अप्रतिम दृश्य. इथे तर टाइम स्लॅप्स लावावं लागेल. वाऱ्याबरोबर ढग वाहत येत आहे आणि अप्रतिम दृश्य आहे. इकडे खाली आंबोली गाव आहे, पण आता धुकं आल्यामुळे दिसत नाही.
तो रस्ता दिसतोय बघा थोडासा. आहे की नाही ब्युटिफुल नजारा. ते पार्किंग स्लॉट आहे आणि मध्ये त्या देवराईमध्ये हिरण्यकेशी मातेचं मंदिर आहे आणि असे हे चहूबाजूनी डोंगर, ढग पावसाचे वाहत आहेत. थोडंसं वातावरण जर क्लिअर झालं तर सुंदर दृश्य आपल्याला मिळू शकतं, दिसू शकतं. तर वाट बघूया जरा वेळ. मी जळूंच्या उत्पत्तीच्या प्रदेशात उभा आहे. आता बघावं लागेल किती जळू लागलेत ते. एवढी मेहनत केली, चढून वर आल्याचं चीज झालं. थंडगार वारा वाहत आहे आणि त्या वाऱ्याबरोबर ढग कॅरी करून तो एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणाकडे ढग वाहत जात आहे. बघायला दृश्य एकदम अप्रतिम आहे. क्षणात गडद धुकं तर क्षणात वातावरण एकदम क्लिअर होत आहे. सुंदर दृश्य. हे घ्या, जळूंचं दर्शन घ्या तुम्ही. एक नाही, अनेक आहेत बघा. भरपूर पायावर जडलेली आहेत. सगळ्यांना काढून टाकावं लागेल. इथे अनेक पिल्लं आहेत, सगळ्यांना काढावं लागेल. एकदा जळू पायाला लागले की ते रक्त शोषून जखम करतात. पुन्हा तीच दुर्गम वाट रिवर्स जायचं आपल्याला, रस्ता काढत. चलो यहाँ से चलते हैं. पण इथे ते कांट असतील. चलो भागो. आलो आपण खाली. आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. ज्या प्रकारे वर चढताना दमछाक झाली आहे, आता उतरताना खूप मजा येत आहे. कारण सगळीकडे उतारच उतार आहे. थंडगार वारा, पक्ष्यांची किलबिलाट आणि रिमझिम पाऊस. खूप सुंदर. मी आणि निसर्ग. जेवढं आपण चढून गेलो होतो तेवढंच उतरून आता खाली येतोय आपण. ही फुलं बघा, नैसर्गिक फुलं आहेत, सुंदर. त्याच प्रकारची फुलं आहेत. निसर्ग विविधतेने नटलेला आहे. अनेक रंगांची उधळण करत आहे. ही पण वेगळीच फुलं आहेत. असे खाली उतरत चाललोय आपण. नागमोडी वळणं. जेवढा रस्ता सुंदर आहे, जेवढा निसर्ग सुंदर आहे, तेवढा प्रवास पण सुंदर वाटतोय. अजिबात थकवा जाणवत नाहीये एवढं चालून पण. हे धबधब्यांचे आवाज आहे का? हे पहा, टुरिस्ट इथे येतात आणि असं निसर्गाची घाण करून जातात. त्यामुळे सगळ्या टुरिस्टना विनंती आहे की कोकण किंवा आंबोली आपलोच असा. तुम्ही या, निसर्गाचा पूर्ण आस्वाद घ्या, पण त्याला खराब नका करू. त्याला स्वच्छ ठेवा. म्हणजे तुम्ही जे काय आणलंय ते तुम्ही परत घेऊन जा. ते निसर्गाला देऊन जाऊ नका. तो तर तुम्हाला द्यायलाच बसलाय. जेवढं काही तुम्ही द्याल त्याला, तो तुम्हाला रिटर्न देणार आहे. अशा सगळ्या गोष्टी तुम्ही त्याला फेकल्या ना, त्याच्याकडे प्लास्टिक बॉटल्स, टीन, कॅन, कचरा हा जो दिसतोय असा, तर तो रिटर्न तुम्हालाच देणार आहे. तर त्यामुळे सर्वांना विनंती आहे, तुम्ही या हिल स्टेशन्सला, पण कचरा अजिबात करू नका. हे झाड बघा, ह्या झाडाची सगळी पानं पावसामुळे झडून गेलेली आहेत. तो खाली आमचा गाव दिसतोय, आमची वाडी.
ते एक मंदिर आहे आणि पूर्ण आंबोली गाव. मित्रांनो, तुम्हाला जर आंबोली एक्सप्लोअर करायची असेल तर पावसाळ्यातच या. भरपूर धबधबे, हिरवागार निसर्ग आणि एकदम आल्हाददायक वातावरण असतं इथलं. आता तुर्तास मी इथेच थांबतो आणि हा ब्लॉग इथेच समाप्त करतो. तुम्ही सर्वांना हा ब्लॉग शेअर करा, सबस्क्राईब करा अँड हॅव अ नाईस डे टू यू. बाय. थँक यू फॉर वॉचिंग.